सकाळच्या सत्रामध्ये हिंदू प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वातील दुसऱ्या दिवसाची असणारी एक सुंदर अशी सकाळ. गुड मॉर्निंग जळगाव. आणि या सकाळच्या सत्रामध्ये सुरू असणारा एक मोठा धमाका आपण पाहतोय. विठ्ठल जिमखाना एका बाजूला आपण बघताय तर त्यांच्या समोर आपण जर पाहिलं गेलं नमो रायझिंग अशा दोन संघांमध्ये या ठिकाणी हा सामना बघायला मिळतो आहे. सुंदर अशी मॅच मैदानावरती जी पाहायला मिळेल. हिंदू प्रीमियर लीगचं खरं तर एक चांगलं नियोजन 20 संघांचा सहभाग कालचा सुपर हिट ब्लॉकबस्टर डे आपण पाहिला तर आता दुसऱ्या दिवसातील मात्र पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुंदरसा टेलिकास्ट livevision.in वरती या ठिकाणी सुरू असताना सर्वांचं लक्ष लागलं या प्रीमियर लीग स्पर्धेकडे. कोण जिंकेल या स्पर्धेचं पर्व. हिंदू प्रीमियर लीग जळगाव आणि खानदेशच्या जिल्ह्यातल्या असणारी एक मानाची स्पर्धा. विजय फक्त एक आहे, एकत्र येत एक चांगला खेळ भावनेनं खेळायचंय आणि एक चांगला फायटर बनायचंय. हा एक मात्र उद्देश या क्रिकेट लीगचा आहे, ज्यासाठी माझं सर्व आपले संघमालक सर्व स्पॉन्सर्स या सर्वांना आपण मनापासून धन्यवाद देऊयात. या क्रिकेटच्या माध्यमातून बिगेस्ट फेस्टिवल ऑफ जळगाव. सुंदर असं सत्र काल आपण या ठिकाणी पाहिले तर आज देखील एक चांगलं सत्र आपल्याला या ठिकाणी जे बघायला मिळतं आहे. आयोजनाच्या बाबतीत या स्पर्धेचं नक्कीच उत्कृष्ट स्टेडियम मात्र या ठिकाणी तयार केले आपण पाहतोय. विठ्ठल जिमखाना संघ षटक क्रमांक 3 चालू असताना धावसंख्या आपण जर पाहिले गेली स्कोर कार्डवरती 36 धावा, 2 बाद 36 झालेला आपण बघताय. दीपक राजपूत 3 बॉल 12 वरती. डिसिजन अजून पेंडिंग आहे. रोल ऑन. एक षटकार मात्र दीपक राजपूतनं ठोकलाय. एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. 3 बॉलचा सामना करत असताना 12 वरती बॅटिंग करतात ते दीपक राजपूत. आणि फलंदाज इथे मात्र आउट जावं लागेल. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, नजर हटी और दुर्घटना घटी. फलंदाज इथे मात्र बाद झाले गेलेत. विठ्ठल जिमखाना धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं गेलं 36 धावा असणार आहेत. 2 गडी बाद असताना 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. आणि आता चौथ्या षटकासाठी मात्र फलंदाज दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर नयन राणे आलाय आता बॅटिंग करण्यासाठी. अतिशय चांगलं खरं तर या स्पर्धेचं नियोजन जे बघायला मिळतं आहे. नवीन बॅटर आले आता बॅटिंग करण्यासाठी. एक ताकदवान खेळाडू आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. 36 धावा धावफलकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. सकाळ सत्रामधील पहिला सामना हिंदू प्रीमियर लीगचा आपण बघतोय जीएस ग्राउंड जळगाववरून. सर्व प्रेक्षकांचं स्वागत, सर्वांना शुभ प्रभात आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून आणि livevision.in च्या माध्यमातून सर्वांना आहे. एक चांगलं क्रिकेट आपण इथे अनुभवत आहे. नवो रायझिंग संघाने टॉस जिंकत मात्र क्षेत्ररक्षण स्वीकार केला तर आता दाखल झाला तो सागर. प्रचंड मोठा अनुभव, 350 मॅचेसचा अनुभव आहे गोलंदाजाकडे. त्यावर ताकदीचा फलंदाज गणेश पाटील एका बाजूने बॉलिंगचा भार सांभाळेल. प्रचंड मोठं माइलस्टोन त्यानं हासिल केलं गेलंय. दीपक राजपूत एका बाजूने आपल्याला जे बघायला जरूर मिळत आहेत मैदानावरती. आपण जर पाहिलं गेलं 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. धावसंख्या जर आपण पाहिलं गेली 36 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात करण्यासाठी गोलंदाज आता दाखल झाले गेलेत. सज्ज आहेत गोलंदाज बॉलिंग मार्कवर. मोठ्या प्रकारे मारचा प्रयत्न यावेळेस नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. एक चांगला चेंडू आहे. षटक क्रमांक 4 आपण या ठिकाणी पाहतोय. गणेश पाटील या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असे यावेळेचा बॉल उचललाय. रा 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 खतरनाक. हिंदू प्रीमियर लीगचा
प्रीमियर सिक्सर. जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा बिगीचा प्रयत्न इथे मात्र केला जातो. एक चांगला चेंडू असणार आहे. एक डॉट बॉल इथे मात्र आला गेलाय. षटक क्रमांक 4 आपण नक्की पाहतोय. स्कोर कार्ड मध्ये असणार त्या तब्बल 42 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 या ठिकाणी चालू असताना जीएस मैदानामध्ये सुरू आहे जळगावची आणि खांद्याची सर्वात मोठी लीग हिंदू प्रीमियर लीग पर्व 1. एक अद्भुतपूर्व यश, एक पारंपरिक परंपरा, प्रतिष्ठा, मान या स्पर्धेमध्ये उचललाय बॉल. पुन्हा एकदा लिफ्ट केलेला आहे बॉलला. डाऊन द बॉल खूप दूर राहिला गेला क्षेत्ररक्षक. त्यानंतर एक सिंगल पाहायला मिळाली. षटक क्रमांक 4 या ठिकाणी चालू असताना आपण पाहतोय विठ्ठल जिमखाना संघ धावसंख्येवरती आहे त्या 43 धावा. अतिशय चांगलं मैदान. काल देखील एक सुपरही सामने झाले. आज देखील गर्दी करता दिसत. प्रेक्षक ज्यांना ज्यांना यावर्षी संधी मिळाली नाही ते पुढच्या वर्षी संधी घेऊ शकता ही प्रीमियर लीग खेळायला. अधिक माहितीसाठी तुम्ही फॉलो करा इंस्टाग्राम पेज हिंदू प्रीमियर लीग. जे मिस झालं या वर्षी खेळायला त्यांना मात्र पुढच्या वर्षी संधी मिळणार. फुटबॉल यावेळेस नक्की त्याला पनिश केलं गेलंय. बॉल मिड विकेट बॉलच्या बाहेर. हिंदू प्रीमियर लीग चालेला खणखणी चौकार. सुरेखाचा फटका इथे मात्र जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. एक चांगलं क्रिकेट इथे आपण नक्की बघतोय. ज्या प्रकारे या ठिकाणी सामना सुरू असणार आहे. धावसंख्या आपण जर पाहिले गेली 47 धावा आपण पाहतो. धावफलकामध्ये आहेत 3/47. विठ्ठल जिमखाना संघ या ठिकाणी आपण नक्की पाहतोय. सुरेखाचा खेळ करत असताना गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर समज जर आपण पाहिलं गेलं नयन राणे सज्ज आहे बॅटिंगसाठी. हो या बॅटचा देखील पुन्हा एकदा बॉल फुल पॉवरफुल शॉट खेळला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये नयनच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. धावा मिळते 4 चौकार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 षटकांतर 51 धावा. 3 बाद 51 धावा. विठ्ठला जिमखाना संघ नयन राणे 2 बॉल 8 वरती तर दीपक राजपूत 8 बॉल 19 वरती बॅटिंग करत असताना आपण त्याला पाहतोय. विपुल पटेल थोडा खर्चिक झालाय. 15 धावा विपुल पटेलच्या ओव्हर मध्ये खर्च नक्की झालेला आपण पाहतोय. हिंदू प्रीमियर लीग एक सुंदर असं वार जे घोंगावते. क्रिकेट प्रीमियर लीग ची स्पर्धा जीएस ग्राउंड वरती दुसरा दिवस. 6 दिवसाची स्पर्धा. 20 संघ 1 चॅम्पियन. यावेळी जर पाहिला गेला पुन्हा ते सर्रार मारा केला जातो गोलंदाजाच्या वतीनं. टन चलती तारा. आग लगाई विकेट के ऊपर इस गेंद ने. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा पाहिलं गेलं इथे मात्र बेकीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मात्र फार दूर होती असणार आहेत. धावसंख्या देखील मात्र पुढे जाताना आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या विठ्ठला जिमखाना संघाची आपण पाहतोय स्कोर कार्डवरती असणाऱ्या त्या 53 धावा. 3 बाद 53 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय. गोलंदाजीसाठी देखील गोलंदाज सज्ज आहेत. आपण जर पाहिलं गेलं षटक क्रमांक 5 वर चालू असताना गोलंदाज सज्ज आहेत. बॉलिंग ट्रॅकवर निखिल पाटील यांना आपण पाहतोय सज्ज असणाऱ्या गोलंदाज ट्रॅकवरती. एक चांगला सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हिंदू प्रीमियर लीग विठ्ठला जिमखाना संघ बॅटिंग करत असताना धावसंख्या जर आपण पाहिले गेली स्कोर आहे 53 रन्स 3 बाद असताना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे बॉलिंग मार्कवरती. समज जर पाहिलं गेलं फलंदाज सज्ज आहेत दीपक राजपूत यांना आपण पाहतोय. हो यावेळेचा बॉल उजव्या क्षेत्र बराचसा बाहेर असेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. मेन पंच आहेत ते भाकरे सर. स्कोलक पंच आपण बघताय मयूर सोनवणे सर. उचलला पुन्हा एकदा यावेळेस स्विंग केलाय
शतकशः मात्र आहे मिड विकेटला, बॉल अडवला गेलाय. खूप चांगला शतकशः मात्र बघायला मिळालंय. त्यानंतर धावसंख्या मात्र पुढे जाते. या 5वं षटक मात्र चालू असताना T10 आहे, 10 ओव्हरची मॅच आहे. सर्वांना चांगली संधी मिळते आहे, कस लागतोय, कारण संघर्षातून मात्र सामर्थ्यातून मात्र निर्माण होतो एक चॅम्पियन. सर्व सज्ज आहे आता. डावखुरी आताचा जळगावचा सुमित ढेकळे, नयन राणे. मोठा फटका आलाय मैदानावरती, छाप सोडली जळगावच्या या पठ्ठ्यानं. नाव नयन राणे. राणे का कमाल, राणे का बोलबाला. षटकार. आता जळगावचा करणामाला म्हटलं गेलं तर करणामाला हा उजव्या हाताला फलंदाज आहे, मात्र तरी देखील त्याच प्रकारची बॅटिंग करतो. म्हणजे खडे खडे षटकार मारतो म्हणून त्याला करणामाला म्हणतात का. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं इथे मात्र सुरेखाचा बॉल जो मात्र पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय मैदानाच्या मध्ये. सुरेखाचा बॉल होता. षटक क्रमांक आपण जर पाहिलं गेलं 5वं षटक मात्र सुरू असताना गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज आहेत. पाहूयात. आणखी एकदा ड्राईव्ह केला बॉल, सॉलिड हिट. पंच चांगला आहे. क्वालिटी बॅटिंग मात्र करताना पाहायला मिळत आहे. समोर जोरदार असं आक्रमण इथे पाहायला मिळालं. तर एक सिंगल इथे मात्र पाहायला मिळते आहे. 5 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्येचा 5 षटकानंतर स्कोर झालाय 62 धावा, 62 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 62 धावा धावफलकामध्ये बघायला मिळत आहे. खरं तर एक चांगली कमिटी असणार आहे हिंदू प्रीमियर लीग आयोजन कमिटी याचं बारीक लक्ष आहे. प्रफुल्ल पाटील 132 सामन्याचा अनुभव. सज्ज असेल आता गोलंदाजी ट्रॅकवर. चोपडाचा आणखी एक स्टार खेळाडू आहे प्रफुल्ल पाटील. या ठिकाणी आपण त्याला पाहतोय. अनेक संघाकडून मात्र पाहायला मिळतो. पोलीस टीम असेल, त्यानंतर अनंत डेव्हलपर्स, चोपडा डिव्हिजन, सिव्हिल इलेक्ट्रिक ब्लास्टर, नमो रायझिंग संघामध्ये मात्र आज बघायचं कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू. कारण मराठा प्रीमियर लीगच्या अनेक स्पर्धेमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी मिळालेल्या आहेत. प्रोफाईल मात्र एक चांगलं. तर आणलं गेलं आता गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती. बघायचं कशा प्रकारची कामगिरी करतायत. पाठीमागचा परफॉर्मन्स जर आपण पाहायला गेला 26 ऑक्टोबर 2025चा हे क्रिक हिरोज वरती आपले रेकॉर्ड आहेत. प्रफुल्ल पाटीलचे प्रो गोलंदाज. पहिलाच बॉल उचललाय आणि प्रफुल्ल को लाओ और विकेट पाओ. फलंदाज बाद केलाय. प्रफुल्ल पाटील प्रो गोलंदाज ठरलाय. आल्याबरोबर इथे बाद केलंय आयकॉन खेळाडूला. विकेट. सहावा षटक मात्र या ठिकाणी चालू असताना रेनबोची एक चांगली इनिंग मात्र या ठिकाणी संपुष्टात आणली गेली. प्रफुल्ल पाटीलची आपण आता चर्चा केली होती ती की गोलंदाज एकदम चांगला गोलंदाज आहे. एक प्रकारे जर पाहिलं गेलं वाघ नक्यासारखा येतो आणि नक्कीच इथे फलंदाजी कत्तल करून गेलाय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विकेट आलेली आपण पाहतोय. वन्स अगेन गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या षटक क्रमांक 6 चालू असताना जर आपण पाहिलं गेलं नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता हिमांशु तायडे स्कोरिंग करताना आपण पाहतोय त्यांना. 6वा षटक चालू असताना गोलंदाज सज्ज आहेत. ब्लॉक हॉल चेंडू टाकला गेलाय. यामुळेच चोपडावरून मात्र आलाय. अनेक स्पर्धा गाजवतोय हा गोलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. कंट्रोल गोलंदाजी मात्र प्रफुल्ल पाटील पॉवरफुल गोलंदाजी करत असताना आपण नक्की प्रफुल्लला पाहतोय. चांगला चेंडू लगातार 2 चेंडू इथे सुरेख टाकले गेलेत. वीरेन पाटील सज्ज असेल आता स्ट्राईक वरती. सज्ज असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. बघायचं कशा प्रकारची कामगिरी करतोय वीरेन.
पुन्हा एकदा यावेळी जर पाहिलं गेलं इथे समोर ड्राईव्ह करायचा प्रयत्न शत्रक्षक आहे तिथे एक धावाली धावफलक मात्र पुढे जाते विठ्ठला जिमखाना संघ नमो रायझिंग संघाची आजची दुसरी मॅच आपण पाहतोय लीड करतोय या ठिकाणी संघाला हितेश मराठे कॅप्टन ऑफ नवो रायझिंग आणि कॅप्टन ऑफ विठ्ठला जिमखाना सागर चौधरी हो 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 गोलंदाज प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत नमो रायझिंग संघाचा ब्रह्मास्त्र आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असणार आहे प्रफुल्ल पाटील यांच्या विरोधामध्ये मात्र कशा प्रकारची बॅटिंग करताना पाहायला मिळतं दीपक राजपूत हा देखील एक हार्ड हिटर खेळाडू तबाई आहे मिस्टर तबाई दीपक राजपूत डी फॉर डेंजर ठरेल का या मॅच मध्ये चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर केलाय मात्र प्रफुल्ल पाटील एक चांगला अष्टपैलू खेळाडू गुणवान गोलंदाजाची गुणवत्ता इथे दाखल होती आहे या मैदानावरती मेहनत रंग लाईये यहाँ पे गेंदबाज की असं म्हणावं लागेल 6वं षटक मात्र या ठिकाणी चालू असताना मैदानावरती आपण पाहतोय विठ्ठला जिमखाना संघ धावसंख्या असणार ती 63 धावा 4 गडी पाहत असताना हो हा देखील बॉल जर पाहिलं बॉल हवेत आहे फिलर बॉलच्या खाली आलाय प्रफुल्ल पाटील सबसे कातिल ठरू शकला होता मात्र ते झेल सोडलाय अप्रतिम असा बॉल इथे मात्र बघायला मिळतोय प्रफुल्ल पाटील कडून आणि याबरोबर षटकाची होतीये समाप्ती एंड ऑफ 6 ओव्हर 6 ओव्हरचा स्कोर आहे 64 धावा 4 बाद विठ्ठला जिमखाना यावेळी जर पाहायला गेलं आपण एकदा बिग हिट केला गेलाय सुंदर असा शतक मात्र या ठिकाणी जे पाहायला मिळत आहे धावसंख्या मात्र पुढे जाते स्कोर जर आपण पाहायला गेलं 2 धावा या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहे स्कोर मात्र पुढे चाललाय स्कोरवरती आपण जर पाहायला गेलं 66 धावा धावफलकामध्ये 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय 7वं षटक सुरू आहे जितू निंबाळकर सज्ज असेल बॉलिंग मार्कवर दीपक राजपूत साडी हा चेंडू जर आपण पाहिलं गेलं थर्ड अंपायर घेतलेले गेले भीमर नो बॉल साठी
इट्स अ नो बॉल. जगावकर उघडा डोळे बघा नीट, पुढचा चुना असेल. फ्री हिट. बघायचं काय होतं या बॉलवरती. 7 वर्षक मात्र चालू असताना आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज आहेत. बॉलिंग मार्क होती आपण त्यांना पाहतोय. धावसंख्या असेल 67 धावा, 4 गडी बाद. ओ बॅटचा किनारा, फ्री हिट होती. इथे मात्र एक चांगला बॉल पाहायला मिळतो आहे. 7 वर्षक मात्र या ठिकाणी चालू असताना आपण जर पाहिलं गेलं, एक चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. विठ्ठल जिमखाना संघ पुण्यात गोलंदाज सज्ज आहेत. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं गेलं कशा प्रकारच्या या ठिकाणी कामगिरी करते ते मात्र पाहूयात. यावेळी देखील बॉल जर पाहिलं गेला, मोठा फटका मारायचा प्रयत्न केला, ऑन साईडला चेंडू भिरकावून दिला. एक सिंगल इथे मात्र प्राप्त होताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर आपण जर पाहिलं गेलं, रनसंख्या असणाऱ्या त्या स्कोर कार्ड वरती 68 धावा आहेत धावपलकामध्ये. 4 बाद 68 धावा. 7 वर्ष या ठिकाणी चालू असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज आहेत. वीरेन पाटील. डेट ओव्हर मध्ये मॅच कुठं जाते ते मात्र बघूयात. कालची मॅच अजून आठवते मला, ज्या प्रकारे सामना झालता WS बेकर्स. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच पाहायला मिळाली. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे क्रिकेट खेळामध्ये. क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. कॅचेस इन द मॅचेस. फिल्डिंग डिपार्टमेंट खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं. प्रत्येक धाव वाचवायचा प्रयत्न पाहिजे या खेळात. पुन्हा यावेळेचा बॉल जर पाहिलं गेलं, मोठा फटका समोर मारलाय. शतशे बॉल पर्यंत आहे. ते चांगलं क्षेत्ररक्षण त्याने मात्र केलं गेलंय. फुल लेंगचा चेंडू होता, त्यानंतर लॉंग ऑफला खेळून काढला. एक धाव त्याने मात्र येते. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोरवरती असणार त्या 69 रन, 69 ऑन बोर्ड. हो यावेळी जर आपण पाहिलं गेलं, बॉल सीमा रेषा पार येतोय षटकार. सात ओव्हरचा खेळ ठिकाणी संपला गेला. स्कोर कार्ड मध्ये आपण जर पाहिलं गेलं, 75 धावा धावपलकामध्ये ज्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 4 बाद 75 रन्स ज्या पाहायला मिळणार आहेत. एक चांगला खेळ या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो पाहायला मिळतो आहे. विठ्ठल जिमखाना संघ 75 रन ऑन बोर्ड. 4 गडी बाद असताना आपण या ठिकाणी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दीपक राजपूत यांना आपण पाहतोय आणि वीरेन पाटील दुसऱ्या बाजूला आपण त्यांना पाहतोय. निखिल पाटील आलाय बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल निखिल पाटीलचा यावेळेस भिरकावून दिला गेला. वीरेन पाटीलच्या बॅट पदर आपण हा बॉल पाहतोय. शतरक्षक आहे. एक धाव त्याने मात्र पाहायला मिळते आहे. विठ्ठल जिमखाना संघ 8वं षटक इथे चालू असताना धावसंख्या आहे 76. 4 बाद असताना शॉर्ट बॉल. यावेळी बॅट फिरवली जोरदार. डॉट बॉल आलाय. एक चांगला गोलंदाज, गुणवान गोलंदाज आहे. रनअप कमी आहे मात्र पाहू शकता तुम्ही. वरुण चक्रवर्ती सारखी गोलंदाजी ऍक्शन आहे गोलंदाजाची. 8वं षटक चालू असताना आपण या ठिकाणी पाहतोय एनर्जेटिक सकाळ. एनर्जेटिक सकाळ आहे. शॉर्ट बॉल होता, फायदा घेऊ शकला नाही त्या बॉलचा. चांगला बॉल होता. त्यानंतर एक सिंगल त्याला पाहिला दरम्यान. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं, धावसंख्या मात्र 77 धावा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. 4 बाद 77 रन झालेला आपण पाहतोय धावपलकामध्ये. आणखी एकदा यावेळी जर पाहिलं गेलं, मोठा फटका इथे मात्र बघायला मिळतोय. शतशक मात्र हो तिथे तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा तिथे आल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जातीये. स्कोर कार्डमध्ये आपण पाहतोय रन संख्या 79 रन झालेला आपण पाहतोय. 79. 4 बाद 79. 8वं षटक मार्गस्थ आहे.
7-9. हो आणखीन एकदा यावर जर पाहिलं गेलं बिग हिट करायचा प्रयत्न, संपर्कात नाही चेंडू अतिशय सुरेख आहे, ते डॉट बॉल आलाय. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करताना गोलंदाज शॉर्ट बॉल पुल केले, बॉलला गुल केले, बॉलची केली गोटी, बॉलचा केला लिंबू. हा येतोय हिंदू प्रीमियर लीगचा खतरनाक षटकार. 8 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. स्कोर वरती आहेत 85 रन्स. 4 बाद असताना मैदानावरती एक चांगला खेळ मात्र सुरू आहे, कोणीच कोणाला कमी नाहीये. हा मर्द मावळ्यांचा खेळ आहे. 8 ओव्हरचा खेळ संपला गेला. धावसंख्या आपण पाहतोय 85 रन, 4 गडी बाद, दोन षटकात इथे यानंतर बाकी असणार आहे. बघायचे 2 षटकानंतर कशा प्रकारची आणखी कामगिरी पाहायला मिळते आहे या खेळपट्टीवरती. खरं तर कोणाचाच दबदबा नाहीये, कधी खेळपट्टी रंग बदलते. काल आपण बघितलं 8 बाद 28 धाव्यावरून स्कोर 100 पार गेलाय. शेवटच्या 2 विकेटनी त्या धावा केल्या होत्या. क्रिकेट हे कोणालाच त्याचं भाकीत करता येत नाही असं क्रिकेट. मोठा फटका मारायचा प्रयत्न पाहायला मिळतोय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र जो पाहायला मिळतो आहे. 2 धावे इथे मात्र अंकित करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र पुढे जाते स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं. धावसंख्या असणाऱ्या त्या 87 धावा आपण धावसंख्येमध्ये पाहतोय. 87. चार बाद 87 धावा ज्या मात्र बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 9 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानावरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. उचलला बॉल पुन्हा एकदा यावेळी जर पाहिलं गेलं बेगीचा प्रयत्न होता, शतशक मात्र बॉल पर्यंत आहे. त्यानंतर एक सिंगल इथे मात्र पाहायला मिळाली, 1 धाव आली. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या 88 धावा आहे. 8-8 लॉस ऑफ 4. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं गेलं गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असा खेळ चालू असताना दोन्ही संघ ताकदवान फाईट देताना दिसत आहेत. ओ आई गेंद स्लॉट में गेंदबाज को दी है सजा और विठ्ठला जिमखाना का ये है सिक्सर किंग हिटमैन विपुल पाटिल. स्ट्राइकर गेंदबाज के सामने बल्लेबाज ने मचाया शोर. बल्ले का कमाल देखेंगे, रिप्ले देखेंगे. एकदम देखा परखा और गेंद को पंच करते हुए सॉलिड हिट. ले पंगा, पंगा लेने का नहीं. धावसंख्या 94 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. कसुरे खेळ इथे मात्र विपुल पाटीलनं केलाय, मात्र त्याची गोलंदाजी मात्र तोडण्याचं काम करतोय तो फलंदाज. पुन्हा एकदा मिड विकेटला शतशक तैनात आहे. तेवढ्याच ताकदीचं शतशक मात्र केलं गेलंय. क्रिकेट असो कोणतंही क्षेत्र असू द्या, सातत्य ठेवणं गरजेचं आहे, पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. पराभूत झाले तरी विजय झाला तरी आयुष्य मेंटेन ठेवता आलं पाहिजे, समतोल राखता आला पाहिजे. पुन्हा एकदा यावेळी जर पाहिलं गेलं बॉल भिरकावून दिला गेलाय. ओ हो क्षेत्ररक्षणाला बीट करत बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. इथे येईल एक फ्री टाइम. 4 रन. धावसंख्या मात्र 99 धावा आहे. शेवटच्या जोडीनं दीपक राजपूत राज किया है, राज केलं या मैदानाच्या आतमध्ये दीपक राजपूतनं. शोएब भाऊचा सामना करत असताना 40 वरती बॅटिंग करताय ते दीपक राजपूत. एक चांगले बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. आणखीन एकदा यावेळी जर पाहिलं गेलं सुरेख असा चेंडू मात्र इथे मात्र बघायला मिळालाय. कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. 9 षटक संपले गेलेत. 9 षटकानंतर स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं रन संख्या 99 ऑन बोर्ड. 4 बाद.
रिटायर आउट झालेला आहे तो फलंदाज. 9 षटक संपले जळगावकर. 9 षटक स्कोर आहेत 99. 4 बाद. आता शेवटचा षटक आता बघायला मिळेल. लास्ट ओव्हर टू गो. शेवटच्या ओव्हरमध्ये बघायचं काय असेल कामगिरी. चला आज 9 सामने कव्हर करायचे त्यामुळं वेळ वाचवायचा आहे. आज टायमिंग लिमिट आहे 40 मिनिटांचा प्रत्येक इनिंग साठी. 9 मॅच कव्हर करायचे. 9 षटक झालेत. 10 ओव्हरचे 9 सामने म्हणजे आज इथे मात्र धावांचा पाऊस पडणार. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहे. पाहुयात मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करताय. शेवटच्या षटकामध्ये डेट ओव्हर. तोडेंगे फोड़ेंगे और इस मैदान को आग लगाने के लिए तैयार है हम. हिंदू प्रीमियर लीग आपण पाहतो. एक सुंदर असा फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र ते तैनात असणार एक खूप चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला मिळालंय. 100 धावा कंप्लीट आहेत. 5 बाद 100 धावा इथे मात्र बघायला मिळत आहेत. पुण्यात गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज आहेत. बघायचं काय कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळाला. प्रफुल्ल पाटील आपल्या दुसऱ्या षटकात आलाय. खूप चांगली गोलंदाजी करतोय प्रफुल्ल पाटील. शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग करत असताना या स्पर्धेमधला सर्वात चालाक गोलंदाज विरोधी संघासाठी मात्र ठरतो नेहमी पॉइझन. घातक अस्त्र आहे. ब्रह्मास्त्र आहे नमो रायझिंग संघाचं. सज्ज आहे प्रफुल्ल. पुन्हा एकदा यावेळेस बघू शकता अतिशय सुंदर लाईन आणि लेंथ आहे. फिटनेस मध्ये हार्दिक पांड्या. गोलंदाजी मध्ये नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल हर्षित राणा. सुरेख अशी कामगिरी आपण पाहू शकता गोलंदाजाची. चांगल्या प्रकारची कामगिरी. प्रत्येक जण इंटरनॅशनल रोल मॉडेल आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला प्रत्येक जणांमध्ये एक हिरो दिसतो. प्रत्येक जणांमध्ये एक इंटरनॅशनल क्रिकेटर दिसतो. असे अनेक खेळाडू या स्पर्धेत आहेत. चांगला बॉल यावेळेस पाहण्यामध्ये प्रफुल्ल पाटील. चांगली गोलंदाजी करतात शेवटच्या षटकात. समोर फलंदाज देखील तेवढा ताकदीचा सागर चौधरी. 100 वरती 5. शेवटचं षटक अखेरचं षटक इथे मात्र सुरू असताना आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. तर बघायचं कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळत आहे ते गोलंदाज. हो यावेळी जर पाहायला गेलं पुन्हा एकदा गती आहे गोलंदाजाकडे. अतिशय चांगली गोलंदाजी देखील केलाय. अतिशय सुंदर थ्रो इथे मात्र बघायला मिळाला. नमो रायझिंग संघ. धावसंख्या विठ्ठला जिमखाना संघ 101. 5 बाद 101. ओ आ रा 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 खतरनाक षटका लगावलाय. 6 धावा. सुरेखाचा षटकार इथे मात्र आलाय. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर होते 107 धावा आहेत. 5 बाद 107. वीरेन पाटील. 1 बॉल बाकी. जळगावकर काय होतं या बॉलवरती. करूया सेलिब्रेशन. विकेट का षटकार क्या होगा. रिवाज अल्टी पलटी मारलाय आणि तिथे विकेट पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलला 107 धावा इथे झालेल्या आहेत आणि विजयासाठी 108 धावेचं लक्ष्य जे नमो रायझिंग संघाला दिलेलं आहे. डाव संपलाय पहिला. लवकर फिल्डिंग लावायची आहे. अगदी काहीच वेळात इथे आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत मॅच समरी आपण बघूयात. ज्या मॅच समरी मध्ये 107 धावा दिसत आहेत तुम्हाला. 108 धावेचं टार्गेट आहे ज्याच्यामध्ये खूप चांगली बॅटिंग. विशाल 5 बॉल 20. दीपक राजपूत 25 बॉल 40 धावा आणि वीरेन पाटील 12 बॉल 25. नयन राणे 6 बॉल 15 धावा काढल्या. तर बॉलिंग मध्ये सर्वात जास्त यश मिळालं ते हितेशला 2 ओव्हर 18 रन 1 विकेट. शुभम गांधी 1 ओव्हर 18 रन 1 विकेट. विपुल पटेल 2 ओव्हर 29 रन 0 विकेट.
प्रफुल्ल पाटील 2 षटक 10 रन देत 2 विकेट त्यांना आपल्या नावावरती नोंदवले गेलेत. अतिशय चांगला खेळ मात्र बघायला मिळाला. पुन्हा एकदा आपण भेटूया काहीच वेळात मैदानावरती. एन्जॉय करत राहा इंडो प्रीमियर लीग 2025 पहिला पर्व. हॅलो हॅलो माईक चेक.
कॅप्टन रेड कॉर्नर आणि दुसऱ्या बाजून स्वराज संघ बॉडी इंजिनिअरिंग दोन संघ आहेत. जीत बॉडी इंजिनियर्स एका बाजूला दुसऱ्या बाजूला स्वराज या दोन संघात टॉस बॉक्स मध्ये केला. आपण बघू शकता हा टॉसचा बॉस मंटी भाऊंच्या शुभ हस्ते दोन्ही कॅप्टन आहेत. यावेळेस देखील बॉल मोठा फटका तिरमादा खेळला गेलाय. चॉकलेट कॉर्नर मध्ये संघ तुम्हाला बघायला मिळतोय. पंच नियम समजून सांगतायत. सर्व नियम दोन्ही संघाची पहिली मॅच आहे. बघू शकता दोन्ही चॉकलेट कलर रेड कलर लवली कलर्स आणि एक लवली डे. टॉस झालाय. टॉस का बॉस टॉस जिंकला गेलाय. तो टॉस जिंकलेला संघ चांगल्या प्रकारचा फटका इथे मात्र बघायला मिळतोय. शतक मात्र बॉल पर्यंत जे पाहायला मिळत आहेत. टॉस का बॉस कोण ठरलंय. टॉस किसने जीता है. हिंदवी स्वराज्य विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. द न्यूज फॉर्स सेंटर टॉस इथून बॉलिंग घेतली. फुटा बॉल टोला मोठा दिलाय. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती जावं लागेल. मोठा हादरा दिलाय फलंदाज बाद. विकेटचं पतन. विकेटचं पतन आहे. शक्ती पॉलिमर्स बॉलिंग यांकडून मात्र बॉलिंग करत असताना इथे फलंदाजाला थांबवण्यामध्ये यश आलंय मित्रांनो. समीकरणात आलंय 21 चेंडू 41 धावांची गरज. 21 मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. चला विनंती आहे वेळ वाचवायचा आहे. शतशन लावून घ्यायचंय. विठ्ठला जिमखाना मॅच थोडीशी मात्र डिफिकल्ट होत चालली आहे कारण विकेट गेली. मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झालं बॉलिंग टीम कडे. इकडून एखादे 2 षटकार आले तर पुन्हा एकदा बॅटिंग टीम मॅच कडे जाणार. विकेट आली तर पुन्हा एकदा बॉलिंग टीम मॅच मध्ये येणार. हे चालू राहणार आहे. शेवटी कोणता संघ विजय ठरणार ते पाहूयात. मैदानावरती काय घडतंय. षटक क्रमांक 7 इथं आपण बघू शकता. नमो रायझिंग संघ धावफलकावरती आहे त्या 67 धावा. गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असा मैदान GS ग्राउंड जळगाव. ऐतिहासिक क्रीडाभूमी जळगाव शहराची असणारी क्रिकेटची पंढरी. हिंदू प्रीमियर लीग पहिलं पर्व 20 संघ रेकॉर्ड ब्रेक केलाय. 20 संघांचा सहभाग. 14 खेळाडू प्रत्येक संघात आहेत मित्रांनो. निखिल पाटील आलाय. फुटर बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. निखिल पाटीलच्या बॅट मधून गॅप तब्दील केला गेलाय. आल्याबरोबर बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. चौकार आला. ऑड हिट. अतिशय सुरेख असं टायमिंग मात्र साधलं गेलं. मिनिटनुसार बॉलला फुटबॉल बॉल होता त्याच्यावरती ड्राईव्ह करत चौकार. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं. चौकाराबरोबर धावसंख्या मात्र पुढे जाते. पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट झालाय. थांबायचं नाही कोणाला. धावफलकावरती 71. 20 बॉल मध्ये पाहिजे 37 धावा आता विजयासाठी. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज आहेत. तर यावेळेस आणखी एक डॉट बॉल. चौकारानंतर उत्तर दिलं ते गोलंदाजानं टाकलेला डॉट बॉल इथे मात्र नक्कीच जो पाहायला मिळालाय. चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील अतिशय भन्नाट कामगिरी करत असताना आपण त्यांना पाहतोय. स्लोवर बॉल होता. हलक्या हाताने फक्त दिशा दिली बॉलला. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि मनगटाचा एक चांगला वापर करत असताना 1 धाव. 18 बॉल 36 धावांची आता गरज. प्रत्येक ओव्हर मध्ये 12 रन पाहिजेत. 18 बॉल 36 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. काय करते ते मात्र बघूयात. आपले पार्टनर्स आहे स्माइलिंग की स्माइलिनीज द ग्रेट स्पॉन्सर
नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही बघणार आहोत चाळीसगावचं भूषण मराठे आणि शैलेश दिगोळे, अभिषेक देशमुख ऍक्शन मध्ये असणार आहेत. चाळीसगावचा टायगर भूषण, त्याला पाहायला देखील आता गर्दी होणार, कारण एक चांगला खेळाडू आहेत, नावाजलेले खेळाडू आहेत जळगाव जिल्ह्यातले. रोहित पाटील तयार असेल आता बॉलिंगला. रोहित पाटीलला पंचांकडे आपले ग्लोव्ह दिलेत, बघू शकता आता स्लीव दिलेले आहेत हातातले आणि हात मोकळा केलाय. पुन्हा एकदा पिकीचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. शतक मात्र बॉल पर्यंत आहेत. नंतर एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कार्ड मध्ये आपण जर पाहायला गेलं धावसंख्या 73 धावा. नमो रायझिंग संघ बॅटिंग करत असताना आपण नक्कीच पाहतोय. मॅच अजून ऑन आहे, कारण मैदानात खेळतोय चोपडाचा हार्दिक पांड्या, प्रफुल्ल पाटिल. जब तक रहेगा तब तक मैच ऑन रहेगी, क्योंकि बंदे के पास फिटनेस अच्छा है, बंदे में दम तो दिखता है. आता गोलंदाज तेवढा तिखट आहे, फलंदाज तेवढा तिखट, गोलंदाज तेवढा इथे आहे बिकट. विकेट विकेट विकेट, फलंदाज बाद झालाय. मोठा हादरा, मोठा मासा. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण की पाटील समोर पाटील आला आणि ते नक्की धक्का दिलाय रोहित पाटीलनं. अमित चौडे आता आलाय. मॅच सिच्युएशन नक्कीच आपण बघू शकता. आता अमित चौडे आता दाखल झाला. छोटा भीम, उनकी पहचान है, छोटा भीम नाम फेमस उनका. तो भीम की शक्ति क्या धूम मचाएंगी, बघूयात आता काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. 16 बॉल 35 धावांची गरज. छोटा भीम गोलंदाजीसाठी रोहित पाटील. अमित चौडे आलाय. भीम की शक्ति धूम मचाए और सामने कोई टिक ना पाए. मात्र रोहित पाटील 2 मोठे हादरे दिलेत आणि विठ्ठला जिमखाना संघाला मॅच मध्ये पुन्हा आणलंय. 2 मोठे शिकार केलेत. आपण पाहतोय 8वा षटक मात्र चालू असताना धावसंख्या मात्र 73 धावा आहेत. 3 बाद असताना आपण पाहतोय. 15 बॉल आणि 35 धावांची गरज. 15 बॉल मध्ये आपण जर पाहायला गेलं 35 धावांची गरज. मॅच अजून ऑन आहे. अतिशय सुंदर असा सामना या ठिकाणी आपण मैदानामध्ये पाहतोय. सुरेख खेळ इथे मात्र सुरू आहे. धावसंख्या 73 धावा. 4 गड्याच्या मोबाईलमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्क जर पाहायला गेलं गोलंदाज सज्ज असणार आहेत. धूम धडाका क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम इथे ऑन आहे. 15 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होत आहेत. बघूयात काय घडतंय. पुन्हा पैकीचा प्रयत्न यावेळेस केला गेला. क्षेत्ररक्षक समोर आहे. बॉल पर्यंत मात्र दाखल होताना पाहायला मिळतात. एक सिंगल आली. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय धावसंख्या असणार आहे त्या 74 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 4 बाद 74. पण त्यापैकीचा प्रयत्न यावेळेस नक्कीच पाहायला मिळतो. शतक मात्र बॉल पर्यंत आहे. त्यानंतर एक सिंगल आली. स्कोर मात्र पुढे चाललाय. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्येवरती आहे त्या धावा. 8 षटक 8वे षटक या ठिकाणी जे आपण पाहतोय. 75 रन, लॉस ऑफ 4. 4 बाद 75 धाव फलकामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला बॉल यावेळी पाहायला मिळतोय. सुरेख अशी कामगिरी केली जाते. रोहित पाटील आला आणि या षटकात त्यानं धूर केला. धूर नाही केला तर नाद केला आणि 2 ओव्हरचा स्पेल मध्ये 2 विकेट घेतल्या त्यानं. 19 धावा देत मॅच आली आहे. 12 बॉल 33. मॅच अजून देखील ऑन, कारण की 6 विकेट हाताळले नमो रायझिंग संघाच्या.
मात्र कोणाला तरी आता इथे मोमेंटम घ्यावा लागेल, कोणाला तरी आता फटकेबाजी करावी लागेल. समीकरण आलेले ते 12 बॉल 33 धावेचं समीकरण इथे असणार आहे. खूप चांगला खेळ मध्ये चालू. दोन्ही पंच ऑन फील्ड पंच आहेत. मयूर सोनवणे सर मेन पंच आहेत ते योगेशजी भाकरे सर आणि तिसरे पंच आहे ते विनायक जोशी सर आणि फोर्थ अंपायर विनायक बंगाल सर. फुटबॉल बॉल यावेळेस पंचांक बघावं लागेल. बोट हवे जाते का? इथे मात्र धक्का बसलाय. विकेटचं पतन. 5वा धक्का. कोण जिंकेल ही पहिली मराठा हिंदू प्रीमियर लीग 2025. खूप चांगले पाऊन्सर्स या स्पर्धेला लाभले गेलेत. फुटलंग असेल, त्यानंतर आपले मेन पाऊन्सर आहेत स्माइलिंग नीज. नवीन बॅटर दर्शन आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. आपण जर पाहिलं गेलं हो फुलटॉस बॉल होता. हिंदू प्रीमियर लीग चेंडू मात्र गगनाला गवसणी घाला रहा येतोय. छत्रपतींचा छावा. या मिळतील 6 धावा. बिग बिग षटकार. नो बॉल आला त्यावरती षटकार ठोकलाय. मॅच अजून ऑन आहे. नमो रायझिंग संघ इथे स्कोर आहे 82 लॉस ऑफ 5. मॅच ऑन आहे दोस्तो. 11 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. कमालीचा खेळ चालू असताना आपण पाहतोय हिंदू प्रीमियर लीग सुंदर असा खेळ सुरू आहे जळगावच्या क्रीडा नगरीमध्ये. जीएस ग्राउंड जळगाव. इथे आता षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज आता दबावात गेलाय कारण 11 बॉल 26 आलेला आहे. दर्शन बाविस्कर थ्रो चेक केला जातोय ते टीव्ही अंपायर. हौसला कभी हारने का नहीं होता. आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मोठा गुरु. आत्मविश्वास हाच नका तुमचा मोठा पाठीराखा आहे. हिंदवी स्वराजनं प्लेइंग 11 साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. कॅप्टन हिंदवी स्वराज कॅप्टन हात वरती करा. हिंदवी स्वराज कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच यायचंय. livevision.in It's a no ball. Throws a no ball. या मॅच साठी बॉल थांबेल. आता संकट वाढलंय. या संपूर्ण स्पर्धेसाठीच गोलंदाज थांबेल आता. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक बॉल महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा स्पर्धेत आता पुढच्या पर्वाला खेळावं लागेल प्रॅक्टिस सराव करून. दीपक राजपूत नया शेर आया, नया शोर आया, नया दौर आया. एक नया अध्याय हिंदू प्रीमियर 2025. मॅच ऑन आहे. 11 बॉल 26 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. बघा इथे आता काय होतंय. फ्री हिट असणार आहे. हो हो चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळालाय. फ्री हिटचा बॉल मिस केला. डॉट बॉल. प्रेक्षक देखील आपण बघू शकता मॅच आनंद घेत असताना येता जाता प्रेक्षक देखील थांबलेत. मॅच ऑन आहे. प्रत्येक बॉल इथे मॅच समीकरण बदलत चाललंय मित्रांनो. मॅच आली आहे 10 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. बॉलला भिरकावून दिले गेले.
सीमारेषा पार आलं आलं गड्यांनो, भगव वादळ आलं. हा षटकार ठोकलाय, हिंदू प्रीमियर लीगचा खतरनाक षटकार आलाय. धावसंख्या मात्र बघायला मिळेल स्कोर करवती आहेत त्या 88 धावा, शेवटचे 9 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. हर वार का हूं पलटवार, हर वार का हूं पलटवार येऊ नये कहले तर दर्शन बाविस्कर. मॅच ऑन केली, 9 बॉल 20 धावा. उलटा पुलटा मारलाय चेंडू, सीमारेषेच्या पलीकडे कल्टी घेतोय, षटकार आलाय. 2 बॉल 2 षटकार ठोकर मॅच इथे मात्र नमो रायझिंग संघानं ऑन केली. 8 बॉल 14 धावांची गरज. दर्शन आलाय, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला तो, आणि त्यानं काय धिंगाणा घातलाय मैदानाच्या आतमध्ये. टीम फॉरएव्हर, इम्पॅक्ट प्लेअर म्हणजे टीम फॉरएव्हर असतात, कधी टीम साठी उभे असतात तेच इम्पॅक्ट प्लेअर असतात. सुरेख असा खेळ चालू आहे, गोलंदाज कमबॅक करेल का? 8 बॉल 14 गरज. लगा दिया बडा शॉट, पुन्हा एकदा फटका वाजला बॅट मधून. प्रत्येक बॉल मध्ये फटका फोडतोय हा खेळाडू. 1 धाव त्यांना पाहायला मिळते आहे. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर आपण जर पाहिलं गेलं रनसंख्या असणार आहे 95 धावा. 7 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 7-13, 7 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज असणारे बॉलिंग ट्रॅकवर. 7 बॉल 13 पाहिजे. बघत काय होतं या मॅच मध्ये. बाबेकीचा प्रयत्न, इथे मात्र झेल झालाय, फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का, विकेट आली. 6 बॉल 13 धावांची गरज. 6 बॉल 13. सहा बॉल 13 आहे. मॅच सिच्युएशन मात्र पाहू शकता आता गरमागरमीचं माहोल झालंय. प्रेक्षकांचं लक्ष असेल या मॅच कडे. कोणता गोलंदाज येईल आता बॉलिंग मार्कर वगैरे कोणतं ऑप्शन आहे, कोण आहे का? 12 खेळाडू वरती उभा राहिलाय, तो देखील टेन्शन मध्ये गेलेला आहे, कारण त्याचे देखील हार्टबीट्स वाढलेत. पहिल्यांगडी आहे, मात्र पहिल्यांगडी देखील प्रेशर मध्ये गेलाय. मित्रांनो, क्रिकेट आहे, आता काय होणार? जळगावकर हिंदू प्रीमियर लीग आपण बघतायत, प्रत्येक मॅच एन्जॉय करतायत आणि पैसा वसूल सामना नक्की तिथे बघायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज. मॅच संपल्या लगेच फिल्डिंग लावून घ्यायची पुढच्या टीमनं. तर आता गोलंदाजी ट्रॅकवर आला गेला. गोलंदाज शेवटच्या ओव्हरसाठी आलाय. अर्जुन आलायला आहे. अर्जुन बघायचं आता अर्जुन काय करतोय आपल्या संघासाठी. 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 13 धावा. काय होतंय? प्रत्येक बॉल मुझे लाख बुरा चाहे क्या होगा वही होगा, जो मंजूर है खुदा होगा. लेकिन इस क्रिकेट में ना किसी की दवा ना किसी की दुआ चलती है. 6 चेंडू 13 धावांची गरज. अर्जुनचा पहिला बॉल. समोर आहे दर्शन. पहिला बॉल यावेळी मात्र उंचाचा आकाशामध्ये फटका. फिल्डर आहे. पहिल्या बॉलला विकेट. गारद केले दर्शनला. इम्पॅक्ट प्लेअर आउट झालाय. अर्जुननं नक्कीच एक चांगला ट्रॅप लावला होता, त्या जाळ्यात इथे अडकवलं गेलं तर दर्शनला. 5 बॉल मध्ये आता 13 धावांची गरज. काय काय होणार जळगावकर? सर्वांचं हार्दिक स्वागत जीएस ग्राउंड वरती. प्रत्येक मॅच प्रत्येक बॉल आपण नक्की पाहतोय. हृदयाचा ठोका चुकवणारा ठरतोय. प्रत्येक जण आता इथे उभा राहिला, बॅरिगेट्सला चिपकून उभा राहिलाय. सर्वांचं स्वागत. आप आए बाहर आए. 5 गेंदे और अभी भी जीतने के लिए चाहिए 13 रन. कमाल की मैच चलती हुई इस मैदान के अंदर. 5-13 5-13. किसका सहारा यहाँ पे होने वाला है? अब हो गया तिथे मात्र आता काय घडलं जाते. गोलंदाजी मार्क मात्र गोलंदाज आता सज्ज आहेत. हो लगा दिया बड़ा शॉट. यहां वहां देखो जहां आहे आपलीच हवा. राहुल मराठे आले रे आले. मराठे आले.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार ठोकलाय. ऑड हिट, एकच मारलाय, सॉलिड मारलाय. रिप्ले तुम्ही बघू शकता. खतरनाक षटकार. नमो रायझिंग सामना ऑन केलेला आहे. 4 बॉल 7 ची गरज. 4 बॉल 7. राहुल नाम तो सुना होगा. सुरेख अशी कामगिरी राहुल. ओ मात्र गोलंदाज सांगतोय मी देखील इथे तयार आहे. गुरूर मेरे भी अंदर है और हुनर मेरे भी अंदर है. मी देखील टॅलेंटेड आहे. माझ्या संघासाठी मी देखील लढणार आहे. 3 बॉल 7. 3 बॉल 7. काय मॅच आहे जळगावकर. अतिशय सुंदर सामना सुरू आहे. 3 बॉल 7. अप्रतिम मॅच. 3 बॉल 7. नमो रायझिंग संघ आपण इथे बघतायत. 3 मध्ये 7 पाहिजे. समोर फलंदाज तयार आहे. असली लढाई. शॉर्ट बॉल यावेळेस मात्र बघायला मिळतोय. पुन्हा एकदा बिगीचा प्रयत्न. शतशक मात्र बॉल पर्यंत आहेत. 1 धाव इथे मात्र पाहायला जरूर मिळाली. स्कोर मात्र पुढे चाललाय. स्कोर वरती आहे धावा. नमो रायझिंग संघ आपण बघतोय स्कोर कार्ड वरती असणाऱ्या त्या 2-6. 2 गेंदे 6 रन चाहिए पब्लिक. कौन बनेगा डॉन. 2 बॉल 6. नमो रायझिंग का विठ्ठला जिमखाना 2-6. बॅटचा किनारा इथे कॅच ड्रॉप झालाय. संधी देवानं दिलेली आहे. काय या संधीचं सोनं हा फलंदाज करणार. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. नमो रायझिंगच्या समोर आहे विठ्ठला जिमखाना. एका बाजूने गोलंदाज आपण पाहतोय अर्जुन. तर बॅटिंग साठी आहे शुभम गांधी. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. पैसा वसूल सामना. जळगावकर आणि जीएस ग्राउंड वरती उभे असणाऱ्या प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा सामना. 1 चेंडू 6 धावा. शुभमला हिरो बनण्याची संधी आहे. बिग हिट केलाय बॉल आणि याबरोबर अर्जुननं आपल्या संघाला सामना जिंकून दिला. विठ्ठला जिमखाना संघ 2 बॉल 6 धावा लागत असताना सामना डिफेंड केलाय. काय कमबॅक केलाय. जबरदस्त मॅच इथे मात्र पाहायला मिळाली. सुरेख सामना इथे मात्र पाहायला मिळाला. चला या ठिकाणी विनंती असणार आहे लगेच यायचं. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. आउट ऑफ मॅच. तर सर्व टीमनं समोर या. सर्व टीमनं समोर या. जिमखाना विठ्ठल जिमखाना समोर यायचंय. मॅन ऑफ द मॅच कक्ष समोर यायचंय. सर्व टीम चला सर्व टीम समोर या. आपण लगेच अनाउन्समेंट करूयात.